नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहे भैया शेठ गायकवाड, पिसाळलेला भैया शेठ गायकवाड यांच्याबद्दल। तर तुम्हाला माहितीच आहे हा कोण आहे, नसेल माहिती तर हा व्हिडिओ बघा। रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही जर ट्रिपल एक्काला ओळखत असाल, आता रात्रीच टाइम आहे 11:30 ते 12 वाजलेले, तर हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे, आता प्रतीक दादा ट्रिपल एक्काचे मालक म्हणजे फॉर्च्युनरचे मालक, ट्रिपल एक्काचे मालक, फॉर्च्युनरचे मालक। तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्या भारतातले पहिले फॉर्च्युनर कोणी घेतले, ट्रिपल एक्का। ते नंबर ट्रिपल एक्का पहिल्यांदा कोणी घेतला, याच्या आधी जगात 3-1 नावाचा असा म्हणजे नंबर अस्तित्वात नव्हताच, पहिल्यांदाच 3-1 असा नंबर कोणीतरी घेतला, पहिल्यांदाच कोणीतरी फॉर्च्युनर घेतली, म्हणजे जगा वेगळंच आखरीत काहीतरी झालंय आणि ह्या भैया गायकवाडच्या पदरी पडल्या। ते भैया गायकवाड काय बाकाळतोय तुम्ही बघा। तर मित्रांनो यांचेवाली मी आज सकाळपासून व्हिडिओ बघितले, तर मित्रांनो लई फेक व्हिडिओ येत आहे, रोल करतोय वरती, मी बघतच राहतो प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक दादाची येतोय, मिसिव दादा ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झालेला असेल, गाडीला वगैरे काही लागलेला असेल, पण प्रत्येक दादाला एक कणभर काही लागलेलं नाही। तर मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक जणांपर्यंत पोहोचवा, की जो हा व्हिडिओ तुम्ही जे व्हिडिओ टाकते ना, अरे जळू नका, बराबरी करा, नाद करा, बराबरी करा, जळू नका, जळून खाक वाशाल तुम्ही। तर मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येकपर्यंत पोहोचवा आणि रामकृष्ण हरी। कोण जगले कोण मेले काय फरक पडत नाही, पण भैया गायकवाड तू बोलताना मध्ये असा थोडासा श्वास घेत जा, नाही तर मध्येच एका दिवशी गचाकशील बोलता बोलता, असं म्हणजे हो एकदा रिपीट लावलं की व्हिडिओ संपतोपर्यंत श्वासच घेत नाही, साप 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 असा बोलत जा। आशिष एक पिसाळलेला भैया गायकवाड, तुला जर गोळ्या कमी पडत असलेल्या, गोळ्याला पैसे कमी पडत असतील तर मी देतो, पण टायमिंगवर गोळ्या घेत जा, असं नको करत जाऊ। ह्याच्या व्हिडिओ कालपासून एवढ्या बघितले त्या, मी ह्याच्यासारखं बोलायला लागलो की मला श्वास घ्यायचं ध्यानात येणं झालं असं बोलताना, की म्हणजे ते भैया गायकवाड दिवसभर भैया गायकवाडवर रोस्ट बनवायचा, भैया गायकवाडवर रोस्ट बनवायचा, एवढा त्याचं चाललंय मी ते इंस्टाग्रामचं अकाउंट, की मी आता येड्यागत करायला लागलोय, मला आता 2 थांबा माझ्या गोळ्या घेऊन। हा सगळ्यांचा सपोर्टर आहे, म्हणजे हा कोणाला पण सपोर्ट करू शकतो, फक्त ह्याला सपोर्ट लागना झाला। अरे काय राव तू भैया गायकवाड, हा मध्ये एक आरक्षणाचा विषय झाला मुंबईला, तर हा कुठला तरी टेम्पो झोपून गेला तिकडं, ह्याची त्याची कॉपी करतोय, त्याला ह्याचं स्वतःच खायचं बांधायचं आणि हे दुसऱ्यांना खायला पुरवायला गेलता, म्हणजे ह्याचं कसं झालंय माहित आहे का, खिशात नाही दाना मला बाजीराव म्हणा, असातला प्रकार याचा झालाय। पण ठीक आहे, याच भैया गायकवाडची आज आपण फुल ठासाठासी करून टाकणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। मग रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमच्या नमस्कार। त्याने इथे येऊन रील बनवली होती, ती रील बनवल्यानंतर त्याने आमच्याकडून पैसेही घेतले, त्यानंतर त्यांनी ती रील अपलोड नाही केली। आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, सगळ्यांना नवीन नवीन धंदा समजलाय, सगळ्याकडे नवीन नवीन भांडवल आलंय, सगळ्यांना नवीन नवीन धंदा करायचा, सगळ्यांना ते इंस्टाग्रामच्या रील्स बघून अशी खात सुटली, आणि ही अशी जी आलतू फालतू आहे, ज्यांचे 100K 200K असे ट्रेंडमध्ये व्हायरल झालेले, नाद करते का कुठं त्याच्या फोनवर बोलून पचा थुकते, ह्याला लोकांनी सेलिब्रिटी म्हणून घोषित केलंय, आणि ह्याला दुकानाचा ओपनिंगला, ह्याला दुकानाच्या जाहिरातीला, म्हणजे नको त्याला ह्याला बोलवायला लागलेत। म्हणजे ह्या भैया गायकवाडची काय लेवल आहे की म्हणून ह्याला तुम्ही उद्घाटनाला बोलवलं, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एवढं लाखाचं भांडवल गुंतवता आणि तुम्ही ओपनिंगला आणि प्रमोशनला कुणाला बोलवता, ह्या भैया गायकवाडला। अरे नशीब तुझं चांगलं आहे की तुझं पैसे घेऊन पण ह्यानं तुझं प्रमोशन केलं नाही, त्यानं प्रमोशन नाही केलं, ह्याच्यात तुझं जास्त प्रमोशन झालंय, त्यानं अशा 2-4 लाईनी बोलल्या असत्या, 2-4 वेळा पचापच थुकला असताना हे तुझं प्रमोशन झालं असतं, मग तुझ्या पैशाला तुला म्हणजे तुझ्या पैशाची व्हॅल्यू तिथं भेटली असती काय, म्हणून तुमच्या ह्या उद्योजकांचं डोकं असं चालतंय मला कळणं झालंय बरं का। पण तुम्ही एका लेवलचे क्रिएटर बोलवा तुमच्या प्रमोशनला, नाही तुमचे कोणाची प्रमोशन करायची गरज लागली, ते इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला बूस्ट करायचा ऑप्शन असतो, तिकडून बूस्ट करा। तुम्ही बोंबला ना, ते भाग्यश्रीवाले, तिरंगावाले, ते जलपरीवाले ओरडतात ना, या नाद करते का नाही, तुम्ही पण तसंच काहीतरी करा। काय गरज आहे तुम्हाला या असली दळबदरी बोलवायची, ह्यांचंच काय होईना झालंय, ही सोडली ती वाऱ्यावर, ह्यांच्या गोळ्या चुकल्या तर ह्यांना पैसे नाही तर गोळ्या टायमिंगवर घ्यायला, आणि तुम्ही ह्यांना बोलवलंय प्रमोशन करायला, आणि काय तर म्हणे ह्यांना माझं प्रमोशन केलं आणि माझं पैसे घेऊन चोरलं। अरे बरं झालं एवढीच तुला अक्कल आली, खरं तर मी कुणाचं नाव घेऊन बोलणार नव्हतं, पण हे सगळ्यांना समर्पित आहे, महाराष्ट्रातल्या तमाम उद्योजकांना। आता दिवाळी दसरा सगळं हे चालू आहे, आता दिवाळी म्हणल्यावर तर लय असल्यांना मार्केट येणार आहे की नवीन लोकांना असे इंस्टाग्रामवरच्यांना जायचं प्रमोशनला घेऊन आणि त्या दुकाना पुढे नाचवायचं, मग ह्यांना वाटतं की आमचा लय धंदा होईल, अशातला काय भाग नसतो। श्वास घ्यायला मला थांबा, पाणी पिऊन आलो तुमच्या ह्याला, तुम्हाला समजून सांगून माझं इथं घसा पॅक झाला, पण तुम्हाला आकला नाही ते येणार। आणि भैया गायकवाड, मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची, आजकाल जे देशाचं सिच्युएशन चालू आहे त्यामुळे युट्यूब हा माझा मेन सोर्स ऑफ इन्कम नाही राहिला, मी पर्याय शोधला आणि तो सापडला। माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त माझं प्रायमरी इन्कम आता ट्रेडिंग मधून होतंय। उन्हाळ्यात मी ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कसं काम करतंय शिकायला सुरुवात केली, आणि नवीन सगळा लॉस करून टाकला। तेव्हा मी राहुलला भेटलो आणि त्याच्यासोबत 2000 रुपयाचे 19,000 रुपये बनवले। तेव्हा मला समजलं ट्रेडिंग मध्ये किती मोठी संधी आहे। तेव्हापासून मी राहुल सोबत त्याच्या प्रायव्हेट कम्युनिटीमध्ये ट्रेड करतोय। ट्रस्ट मी केलेल्या चुका करायची, पैसे घालवायची किंवा एकदम हार्ड वेनं शिकायची अजिबात गरज नाही, म्हणूनच मी तुम्हाला राहुलचे ट्रेड कॉपी करायचा अर्थ काय आहे हे दाखवतो। मी राहुलच्या सिग्नलची त्याच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये वाट बघतोय, त्याने NZD USD मध्ये ट्रेड अप उघडतोय आणि त्याचा ट्रेड रिपीट करून मी 30,000 रुपयाने एंटर केले, आणि तुम्ही बघू शकता की त्याचे ट्रेड कॉपी करून तुम्ही कन्सिस्टंटली प्रॉफिट करू शकताय। 99% ॲक्युरेसी आहे, एकदम टेस्टेड आणि प्रूव्हन। बूम, इट्स वर्क।
ऍज ऑलवेज. आणि अशा प्रकारे मी माझ्या बॅलन्स मध्ये असलेले सर्व पैसे काढलेत 80,730 रुपये. मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबर साठी राहुलने त्याच्या प्रायव्हेट ट्रेडिंग कम्युनिटीचा ऍक्सेस फ्री मध्ये ओपन केलाय. पैसे कमवायचे असतील तर ही संधी सोडू नका. जस्ट फॉलो द लिंक इन माय डिस्क्रिप्शन. मेसेज राहुल आणि तुमची तयारी दाखवा. मिनिमम रिक्वायरमेंट पूर्ण करा आणि त्याच्या प्रायव्हेट ग्रुपचा ऍक्सेस मिळवा. लक्षात घ्या, बघणारे फक्त बघत राहतात. जर काहीतरी बदलायचं असेल तर ऍक्शन घ्या, जशी मी राहुलला भेटून घेतली. आणि चला आता आपल्या मेन टॉपिक वर जरा मागे येऊया. दुनियाभरच्या दुकानांचे ओपनिंग, दुनियाभरचे प्रमोशन करून झाल्यावर भैया गायकवाड द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला यांनी किंग मेकर नावाचं स्वतःचं चहाचं दुकान ओपन केलंय. आणि चहाचं दुकान ओपन केलं कोणाच तरी गॅरेज झाडतंय. अरे लका, तुला म्हणजे आखल्याचा भाग, तुला तर 2 शिव्या दिल्या ना, माझ्या शिव्या संपतेल्या आणि शिव्या पण देऊ शकत नाही. म्हणजे मी तुला काय बोलू हे मला समजणं झालंय. गॅरेज झाडतंय आणि वर चहाच्या दुकानाचा बॅनर लावलाय. ह्यो एवढा बाराचा आहे, लोकांचा ह्याच्यावर एवढा जास्त विश्वास आहे. म्हणजे लोकांना ह्याच्यावर लय विश्वास आहे की ह्यानं 100% ते दुकान झाडायला कोणाच तरी भाड्यानं घेतलं असणार, की बाबा आजच्या दिवस मला दुकान झाडू द्या. व्हिडिओ बनवून झालं की मी तुमचं तुम्हाला माघारी देऊन टाकतो. मी गरीबाचं पोरग आहे, जिथं तिथं ह्यांना गरीब घालायचं. म्हणजे काय बोलू, काय मला समजणं झालंय की काय दिसलं की गरीबाचं पोरग आहे त्याला सपोर्ट करा. अरे एवढा सपोर्ट मी आता ह्यानं बघा चहाचं दुकान टाकलंय आणि चहाच्या दुकानावर म्हणजे दुकान चहाचं टाकलंय आणि त्याचं मिल्किंग सुरू केलंय. क्रोनॉलॉजी बघा तुम्ही. शेठ, तुम्ही तर रेस्टॉरंट, तुम्ही तर भांडे कसं राहील राव. अहो काय करते भाऊ, भांडे कसावं लागतं. आपला स्वतःचा व्यवसाय तो आपल्यालाच करावा लागतो. लोकांनी सारखं नाही रिस्टार झालं मग मोठ्या गाड्यामध्ये फिरत. आपलं तसं नाही, आपलं स्वतः काम करायचं, स्वतः दाखवायचं. पहिली गोष्ट तर हे मोकळं पातेलं घासायला लागले. म्हणजे नाही का, त्याच्या चहा बनवून ते खरकाट झालं असतं मग घासलं असतं चाललं असतं. पण ही पाचा थुकणार ही भैया गायकवाड ही मोकळं पातेलं घासते. दुसरी गोष्ट, हे रील स्टारवर शॉट घ्यायला लागलाय. म्हणजे कालपर्यंत ह्यानं त्या ट्रिपल एक्काला ह्याचा पप्पा बनवून ठेवला आणि आता म्हणतो एक रिस्टार झाल्यावर मोठ्या मोठ्या गाड्या फिरवून चालत नाही, आपला धंदा आपल्यालाच करायला लागतं. अरे नालाय का. कसं सकाळीचं 15 भरल्या खाली केल्या, दुपारी 15, परत संध्याकाळी 15. विषय हाडे राव तुमचं. हो ना, गोयम पब्लिक वाला मोकार. चला लावा गाणं. ह्यानं चहाच्या दुकानावर काय 15 भरल्या आणि काय 15 खाली केल्या ह्याचं ह्याला सुधारणा झालंय. काय तर म्हणे नाद खुळान पब्लिक गोळा. थांबा, ह्याचं पब्लिक मी तुम्हाला दाखवतो. ए भाया, तुला काय लाज वाटते की नाही? शर्ट काढून चहा करू राहिला. अरे बाबा, तुला माहिती का इथं कस्टमर एवढे मोकार जाम झाले. तू चाल बरं, निघ बरं. तू ना डोकं खाऊ नको रिकाम नाही. चल निघ बरं. हे घरच्या नाद खुळान पब्लिक गोळा. दुकानावर घंटा कोण नाही. म्हणजे ह्याच्या त्या पूर्ण टपरीच्या आवारात आसपास लांब लांबपर्यंत मला तर कोण माणूस दिसला नाही, किमान ह्या व्हिडिओमध्ये तर नाही दिसला. आणि ह्याच्यात काय म्हणतंय की एवढं पब्लिक जाम झालंय की ह्याला शर्ट घालायला वेळ नाही. तसाच घरनं उघडा पळत पळत आला. चला चला चला, एका हातात ते पातेलं घेतले आणि एका हातात ते हलवायला घेतले डावळायला. चला 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 चला, चहा बनवायला लागल. पब्लिक आलंय, नाद खुळा झालाय, पब्लिक गोळा झालाय. त्याच्यामुळे ह्या भैया गायकवाड हो, मी तुला चांगल्यावानी सांगतोय की ना देव देतो, देऊन बघतो, पण परत ना देव ना सगळ्यांसाठीच देव सूरज चव्हाण सारखा नाही वागत. आणि कॅप्शन मध्ये टाकले, मित्रांनो व्यवसाय करायचा असेल तर असाच करायला लागतो, असा करायला लागतो. शर्ट खांद्यावर घ्यायचा आणि उघड त्या कस्टमरच्या पुढे चहा वाटत फिरायचं. ए भाया, तुला काय लाज वाटते की नाही? शर्ट काढून चहा करू राहिला. ज्या प्रकारे या भैया गायकवाडनं चहा विकायचा धंदा सुरू केलाय, मला 100% खात्री आहे की ह्यानं समाज सुधारक बनता बनता आता देशाचा पंतप्रधान बनायची स्वप्न बघायला सुरुवात केली. भाया गायकवाड एवढा माजला का? आमचे दुकान बंद पडले आणि एवढा क्वालिटी देतो तू. हा ए भाऊ, तुला काही माहिती नाही, डोकं खाऊ नको तू. चल निघ बरं. तुला हे फक्त भैया गायकवाडचं माहित राहतं क्वालिटी. इथं कस्टमर आहे, मोकार मारा चहा द्यायचा. तू जाय बरं घरी, निघ बरं. डोकं नको खाऊ रिकाम नाही. चल निघ. जेव्हापासून भैया गायकवाडनं स्वतःचं चहाचं दुकान सुरू केलं तेव्हापासून येवल्यातली सगळी चहाची दुकानं बंद पडली. ती मला माहित नाही किती दिवस ह्याचं तरी दुकान चाललं, पण ह्यानं सगळ्याची दुकानं बंद पाडली. एवढा क्वालिटी द्यायला लागलाय म्हणजे ते अमृत तुल्य असतं ना, त्यातलं अमृत ह्यानं आणलंय ह्याच्या दुकानात विकायसाठी. दिसते ती पण तुमच्याच किंग मेकर ग्रुप मधली पोरं मागे चहा प्यायला उभी गेलते व्हिडिओसाठी. चला पोरांनो, आज तुम्हाला मी 5-5 रुपयाचा कटिंग सांगतो. चला व्हिडिओ मध्ये. मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडच. पण मित्रांनो बघा, एक वेळ ते कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर सरळ होईल, पण हा भैया गायकवाड काय सरळ होणार नाही. ह्याला कुठल्या नळीत घाला, नाहीतर मग कुठल्या त्या ह्याच्यात घाला.
आता अलीकडेच महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे थोडी पूरस्थिती निर्माण झालेली, त्यामुळे या भैया गायकवाडांनी त्याच्यात पुढाकार घेऊन जराशी शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून आंदोलन, म्हणजे जिथं तिथं भैया गायकवाड जातात आणि मग भैया गायकवाड हे असं काहीतरी करतात. नशीब ते पाणी होतं त्यामुळे तपासापच थुकू शकले नाहीत. भैया शेठ गायकवाड प्लीज तुम्ही त्या पाण्यातनं उठा. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे. तुम्हाला या महाराष्ट्राची गरज नसेल असेल मला माहिती नाही, पण महाराष्ट्राला तुमची लय गरज आहे, अतोनात गरज आहे. प्लीज तुम्ही त्या पाण्यातनं उठा आणि लवकर बाहेर या. देईल सरकार त्यांना थोडंफार पैसे, अनुदान काय असेल त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील, कर्ज बिर्ज माफ होईल शेतकऱ्यांचं. पण तू असं नको करू प्लीज. थोडासा पाण्याचा प्रवाह जर वाढला बिडला तर तू वाहून जाशील आणि मग अख्ख्या महाराष्ट्रातल्या छपरी लोकांनी, हे उद्योजकांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं, कुणाला म्हणून दुकानाचं उद्घाटन करायला बोलवायचं. तूच सांग. निघ बाहेर बाळा, त्या पाण्यातनं बाहेर निघ. माझी सरकारला आणि सगळे गाणी वाजणार मित्रमंडळाच्या सभासदांना सगळ्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की प्लीज मला ह्याला 2-4 शिव्या द्यायची फक्त अनुमती द्या. मला लय घाण शिव्या आलते, हितपर्यंत आलते. अरे का म्हणून हे सगळं माकड चाळ लावलेत भैया शेठ गायकवाड. तुला तर आम्ही समाज सुधारक म्हणून घोषित केलता, गरिबांचा समाज सुधारक. तुला आम्ही पाक त्या ह्याच्यापर्यंत बघत होतो की कधी ना कधी हे पोरग पंतप्रधान बनू शकतं, कधी ना कधी हे पोरग डोनाल्ड ट्रम्पची खुर्ची सुद्धा खाऊ शकतं. पण तू काय करायला लागला हे असं? कुठं पाणी आलं म्हणून झाडावर चढवून बसले. अरे मला तर ना आता कंट्रोल ह्याच्याकडे जर बघत राहिलं, ह्याच्या रील जर अजून महिनाभर मी बघत राहिलो का नाही तर मला वाटतं ह्याच्या गोळ्या चालू होत्याला बंद होत्याला मला माहित नाही, पण मला गोळ्या चालू करायला लागत्याला. कसं सांगू तुम्हाला आता? कसं याला शिव्या देऊन कसं याला बोलू? एक काम कर, आता अर्धा झाडावर चढलाय तर तसाच वर जा, शेंड्यातनं जाऊन उडी टाक, म्हणजे ताप तरी वाचल सगळ्यांचा. हो भाई शेठ, काय तुमचे राव ते कपडे काय राडा लावला तुम्ही, काय धंदा लावला राव? आता तुम्हाला 2 शब्द सांगू का? दादा वेळ नाही पण सांगतो. गरीब आलीत मागायचं नाही आणि श्रीमंती आली तर मागायचं नाही. त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढं. लावा गाणं मोर बादचे घाऊन मगर चपका चपकी. हे आणा रे डबे आणा, डिझेलचे डबे आणा. चला बडा बडा. ए भैया शेठ गायकवाड, अरे तुझा आणि त्या वेळेचा काय संबंध आहे? तू असं पण एका मिनिटात बचाबच सगळं बोलून घेतो, त्याच्यात 15 वेळा थुकून घेतोस. तुला काय टायमिंगची गरज आहे, तुला काय वेळेची गरज आहे मला सांग भैया शेठ गायकवाड. गरिबी आली तर लाजायचं नाही, श्रीमंत आली तर माजायचं नाही. मग तू कुठल्या झोनमध्ये नक्की? तुला गरीब म्हणावं का तुला श्रीमंत म्हणावं? एक तर तुला कोणीतरी टाकून दिलं दुकान, ती पण तुझ्या नीट चालवायचं नाही झाली. असली कामं लावली तीस तू. हे असली कपडे घालून तमाशा करायचा असेल तर ते मागाचं चांगलं होतं. तू बिना कपड्याचा चहा विक. सॉरी बरं का, मला माफ कर. हे असली कपडे घालण्यापेक्षा ते बिना कपड्याचं विकलेलं 10 पटीनं चांगलंच आहे. चहाचं दुकान चालतंय न चालतंय तोपर्यंत भावानं चहाचं दुकान बंद करून नवीन माकड चाळे सुरू केला. तर हा पेट्रोल पंपावर आलाय. कुणाचा आहे मला पण माहित नाही, कोणी ह्याला परमिशन दिलं तिथं पेट्रोल पंपावर यायची हे पण मला माहित नाही. पण प्लीज ज्यांचा पण आहे ह्याला जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात तिथनं हाकलून द्या, नाहीतर ह्यानं चहाचं दुकान बंद पाडलंय. आता हे तुमचा पेट्रोल पंप पण बंद पाडेल. ते सगळं ठीक आहे, पण लगेच ह्याच्या मापाचा ह्याला शर्ट कोणी बनवून दिला पेट्रोल पंपवर घालायचा? हा सगळ्यात मोठा प्रश्न मला पडलाय. हे बघा, वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. ह्याला जे पण बोललो थोडंसं कसं चेष्टा मस्करी चालती हो मार्केटमध्ये. आता हेच असलं जर येडं चाळ करत असेल, माकड चाळ करत असेल तर ह्याला काय म्हणून चांगलं बोलायचं? हे तर 2 शिव्या खायच्या लायकीच आहे, पण मी कमीत कमी शिव्या तरी देत नाही. म्हणजे माझ्याकडे तेवढी लिमिट आहे. लोक ह्याला क्रिएटिव्ह म्हणत पण असतील, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा महाराष्ट्राचा पुनीत सुपरस्टार झाल्याशिवाय दम घेणार नाही. हा बनूनच राहणार. आताशी हा चिखलात पोचलाय, थोड्या दिवसांनी हा गटरात पण पोचू शकतो. त्यामुळे जास्त नवल वाटायची काही गरज नाही. ह्याला मी पिसाळ्याला रील स्टार म्हणू का माजलेला रील स्टार म्हणू ह्याच्यात अजून पण मला थोडंसं कन्फ्युजन आहे. पण माजलेला रील स्टार ह्याच्यावरनं मला एका जणाची आठवण आली. तुम्हाला पण त्याचीच आठवण आली असेल. रावण, लंकेचा रावण नाही का, म्हणजे बारामती शेजारी एक लंका आहे, त्या लंकेचा रावण, त्याची आठवण आली. त्याची रील बघूया. म्हणजे सगळं झाल्यानंतर भावाने एक रील पण टाकलेली. जस्ट असंच आपण बघूया, जस्ट बघूया. आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही. ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून टाकली आपण. 50 वेळा काय एकावर बोलायचं. जेव्हा मी रस्त्यावर झोपलो, जेव्हा मी फटाक्याच्या स्टॉलवर दिवस काढले, जेव्हा मी बिस्किट पुड्यावर जगलो, तेव्हा कुठं मोठं घालून बसला होता तुम्ही?
कुठे गेलते तुम्ही? तुम्हाला तवा नाही दिसला प्रतीक शिंदे कष्ट करतोय बाबा, प्रतीक शिंदे काहीतरी अडचणीत आहे, चला जाऊ त्याला मदत करावं, कुठतरी म्हणावं बाबा चल प्रतीक बाळा जेवण करून घे काहीतरी. उपाशी झोपली 2-2 दिवस, तवा कुठे गेलते तुम्ही? आणि आता तुम्हाला दिसतंय का लगेच हा अहंकारी आहे, घमंडी? कशात अहंकार दिसला रे तुम्हाला? अरे देवाने तोंड दिलंय, चांगला वापर करा, एखाद्याला बदनाम करू नका. बरं ठीक आहे, ते जाऊ द्या दुसऱ्याच्या तालावर ना त्याचं. आणि मी आज बी छाती टोकून सांगतो तुम्हाला, आता ह्यात पण तुम्हाला माझं वाटन, पण हे माझं कष्ट आहे, मी ते चटके सोसल्यात म्हणून आज मी माझं फळ मला देव देतोय, मी एन्जॉय करतोय. मी काय करू त्यात? तुम्ही बी करा, तुम्ही बी कमवा ना, माझ्या करा, मी काय करू त्यात? मी नाही काय करू शकत. आता तुम्हाला जमाना त्यात, मी काय करू? आता ह्यात बी तुम्हाला माझा माज दिसेल. बरं ते बी जाऊ द्या, तुम्ही मला रावण अहंकार रावण नाव दिलंय ना, तर माझी जेवढी काय ह्या प्रतीक शिंदेची लंका जी काही छोटी फार बनवली, ती अख्खी लंका अशी मातीत मिळाली ना, मी स्वतःने किंवा तुम्ही येऊन प्लॅन करून षडयंत्र रचून, तर बी एवढा दम आहे ते परत हायशी उभी करू शकतो. मी परत पुष्टा ऐकीन, मला लाज नाही वाटत. मी मातीत नवर आलेला माणूस आहे, तुमच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो ह्याला त्याला नाव ठेवायला. बरं ठीक आहे, तुम्ही मला नाव दिलंच आहे अहंकारी रावण, तर हे तुझ्यासाठी पिंट्या. पहिलं श्वास घे, श्वास घे, श्वास माहिती ना, श्वास, ऑक्सिजन घे, कार्बन डायऑक्साईड सोड. बाद झालं मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघित असेल तर मंडळ तुमचा आभार आहे. कुणाला काय म्हणू नका उगाच. मग असं आहे की कुणाला काय चांगलं सांगावं तर मग तो आमच्यावर जळतो. जळाजळी करू नका, उगाच माझ लागत पण करू नका प्लीज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते काय असतं ना, ते कमेंट करा 2-4. हे भैया गायकवाड असले अजून कोण आहे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कोणावर व्हिडिओ बनवू नेक्स्ट तुम्ही मला सांगा की कोणावर व्हिडिओ बनवू, कोण आहे एवढ्या लेवलचं की ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवला पाहिजे. मला सांगा तुम्ही, मी व्हिडिओ बनवतो. आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आणखी एक रिमाइंडर, तुम्ही राहुलची प्रायव्हेट टीम फ्री मध्ये जॉईन करू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही ट्रेडिंग मधून रिअल मनी कमवायला शिकाल. लक्षात ठेवा, ट्रेडिंग मध्ये योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्ही राहुल सोबत आजच सुरुवात करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, आताच जावा, त्याचा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याला मेसेज करा की मला तुझी टीम जॉईन करायची आहे. गुड लक. लावा गाणं, लावा. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या